धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः हरे नमः. श्री भगवानुवाच प्रकृतिस्थोपि पुरुषो नाट्यते प्रकृतिर्गुणैः अविकाराद कर्तृत्वान् निर्गुणत्वात् जलार्कवत. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्याचप्रमाणे इकडे मैत्रेय विदुराला सांगतात आणि सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासून चाललेला आहे. ज्याप्रमाणे भगवान म्हणतात, हे आई, तुला मी आता तत्वज्ञान सांगतो. प्रकृती आणि पुरुष यांचं स्वरूप काय आहे, विश्वाची निर्मिती कशी होते आणि प्रकृती आणि पुरुषाचं स्वरूप काय हे मी तुला आता विवरण करून सांगतो. या ठिकाणी प्रकृती आणि पुरुष यांच्यापासून सगळं विश्व निर्माण होतं. सगळ्या विश्वामध्ये प्रकृती आणि पुरुषांचाच अन्वय एकमेकांशी आहे आणि प्रत्येकजण एकमेकांशी संयुक्त आहे. प्रत्येकजण एकमेकांशी परस्परांवर अवलंबून आहे. याप्रमाणे हे प्रकृती आणि पुरुष यांचं स्वरूप सांगत असताना भगवंत म्हणतात की ह्या दोघांचं परस्परांचं स्वरूप कसं आहे, विश्व कसं निर्माण होतं हे मी तुला सांगतो. ज्याप्रमाणे गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भददाम्यहे संभवम सर्वभूतानां ततो भवति भारत. गीतेच्या 14व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात हे विवरण केलेलं आहे की माझ्यापासून हे विश्व कसं निर्माण झालं. महद्ब्रह्म ही माझी प्रकृती आहे. महद्ब्रह्म अर्थात महदात ज्याला आपण म्हणतो, महद हे महद जे प्रगट होतं ते माझ्या इच्छेने प्रगट होतं आणि त्यांच्यामध्ये या महद ब्रह्मामध्ये मी गर्भाधान करतो. संभवम सर्व भूतानाम आणि त्यातून सर्व भूतांचा संभव होतो. यावर व्याख्या करताना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदती सांख्याची या प्रतीती प्रकृती हेची. या ठिकाणी माऊलींनी स्पष्टपणे सांख्याचा उल्लेख केलेला आहे की सांख्य कशाला प्रकृती म्हणतात, तर अव्यक्तवादमती अव्यक्त ऐसी वदती. जे अव्यक्त आहे ते अव्यक्त ज्याला सांख्याने प्रकृती असं नाव दिलेलं आहे आणि या प्रकृतीपासूनच विश्वाची निर्मिती होते. वेदांती याला माया म्हणतात असंही माऊलींनी म्हटलंय. वेदांती येते माया ऐसी म्हणती प्राज्ञ राया. यालाच वेदांत्यांनी माया म्हटलंय, त्यालाच सांख्यांनी प्रकृती म्हटलंय. सांख्य गाती मूल प्रकृती ती तू पद्मावती. जनी जनार्दन स्वामी हे आपल्या एका आरतीमध्ये म्हणतात की मूल प्रकृती, तू मूल प्रकृती आहेस आणि जी माया आहे तीच सांख्य गाती मूल प्रकृती ती तू पद्मावती रंगा ये हो. म्हणून त्या ठिकाणी आरतीमध्ये तिला रंगा म्हणजे खेळण्यासाठी बोलावलेलं आहे. ही सगळा विश्वाचा खेळ करते आणि म्हणून रंगा येई हो असं म्हणतात. या ठिकाणी आपल्याला आठवत आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा रंगा येई म्हणून विठ्ठलाला या ठिकाणी विठाई तिठाई माते कृष्णाई कान्हाई रंगा येई हो येई असं म्हटलंय. इथे विठ्ठलाला विठाई म्हटलंय, कान्हाला कान्हाई म्हटलंय. विठाई तिठाई माझे कृष्णाई कान्हाई. तेव्हा ही जी आई स्वरूप आहे, हे आई स्वरूप आणि पुरुष स्वरूप हे एकात्म आहे, हे भिन्न नाही आहे. म्हणूनच विठ्ठल हा विठाई होतो, कृष्ण हा कान्हाई होतो, कृष्णाई होतो, कान्हा हा कान्हाई होतो. हे
संतांनी आपल्या अभंगाच्या शब्दांमधून व्यक्त केलेलं आहे. आणि ही जी माया आहे तीच सर्व विश्वाची जननी आहे, विश्वाचा खेळ करते. म्हणून रंगा येई हो, रंगा म्हणजे या ठिकाणी खेळण्यासाठी येणे. हा रंगपीठ हा एक वेगळा पुन्हा संदर्भाचा विषयाचा मुद्दा आहे. तेव्हा या रंगपीठावर लोकरंगभूमी आणि जी नागर रंगभूमी आहे त्याचा या ठिकाणी विचार आपल्याला करता येईल, पण तो नाट्यशास्त्राकडे जाईल म्हणून मी करत नाही. या ठिकाणी वेदांती याला माया म्हणतात. वेदांती येते माया ऐसे म्हणती प्राज्ञ राया. याप्रमाणे हालविले जाय. आता ही माया कशी आहे हे सांगताना माऊलींनी म्हटलंय की हालविले जाय आणि निश्चळी तरी होय. उदाहरण दिले, माऊलींनीच उदाहरण दिले, तेच उदाहरण देतो की आपण दूध तापवतो. दूध तापवल्यानंतर त्यावर साय येते आणि ही साय स्थिर राहते. स्त्रिया म्हणत असतात साय हलवू नका, साय स्थिर ठेवा, दूध हलवू नका. का हो? साय वितळून जाईल. मग वितळून गेली तर कुठं जाईल? ती दुधातच जाईल. दुधातूनच आलेली साय दुधातच विलीन होते. हालविले जाय. माऊलींचं निरीक्षण किती सूक्ष्म आहे हे पहा. माऊलींनी सुद्धा दूध तापवलंच असलं पाहिजे, दुधावर साय आलेलीच असली पाहिजे आणि ती साय पुन्हा दुधात कशी संप्रविष्ट होते हे ते सांगतात. हालविले जाय, दूध थोडं हललं की साय निघून जाते. आणि निश्चळी तरी होय, जर हलवलं नाही तर निश्चळ अशा दुधामध्ये म्हणजे न हलवलेल्या दुधात ती स्थिर राहते. दूध जैसे साय दुधाची ते. आता तुम्ही म्हणाल साय कुठून आली? साय दुधातूनच आली. न हलवलं तर साय स्थिर राहिली, पण हलवलं किती गेली? ती कुठे गेली? ती दुधातच गेली. त्याप्रमाणे माया ही ब्रह्माचंच ब्रह्माचंच प्रगट स्वरूप आहे असं म्हणा. ब्रह्म जे मूल ब्रह्म आहे, जे निर्गुण परब्रह्म आहे, त्या निर्गुण परब्रह्मालाच जेव्हा प्रगट व्हायचं असतं तेव्हा ते मायेच्या रूपाने, सगुणाच्या रूपाने प्रगटतं. तीच साय, तेच दूध आहे. दुधात साय आहे आणि हलवल्यानंतर ती पुन्हा दुधात विरघळून मिसळून जाते. त्याप्रमाणे विश्वनिर्मितीच्या वेळेला ती प्रगट होते आणि विश्वांताच्या वेळेला ती भगवंतामध्ये मिसळून जाते. या ठिकाणी मायेचं स्वरूप सांगताना माऊलींनी म्हटलंय, पहिलं खांबका पुरखू ऐसा निश्चयो नाही एकू, परी एका निळो आलोकू दिसत असे, तरी वस्तू जैसी असे तैसी किरण न दिसे. मायेचं कार्य काय? मायेचं कार्य आवरण आणि विक्षेप आहे. जी वस्तू जशी आहे तशी न दिसणं म्हणजे माया, म्हणजे भ्रम. खांब आहे, अहो खांब आहे का माणूस कोणी उभा आहे? आपण म्हणतो ना, रामदास स्वामींनी म्हटलंय की वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. आपलंच पाऊल वाजतं आणि आपल्याला वाटतं मागं कुणी आपल्या मागं पाठलाग करतंय काय? आवाज आला, हो खसपसा आवाज आला. अहो नाही, तुमचंच पाऊल वाजलं. हा झाला भ्रम. याला हा जो भ्रम आहे, जी वस्तू जशी आहे तसं न दिसणं म्हणजे माया. म्हणून भगवंत या ठिकाणी ज्ञानेश्वर भगवंताच्याच तोंडून म्हणतात की तरी माझी हे गृहिणी. या ठिकाणी माया हे भगवंताची स्त्री आहे, ती गृहिणी आहे. मग या ठिकाणी गृहस्थ आणि गृहिणी, पती आणि पत्नी या रूपामध्ये माऊलींनी त्यांना आपल्यासमोर उभं केलेलं आहे. तरी माझी हे गृहिणी अनादी तरुणी. आता पहा, हे कसं परस्पर विरोधी शब्द आहे, परंतु ते योग्य आहे. अनादी आहे पण तरुणी आहे. अनादी म्हणजे जिचा अंत लागत नाही, जिचा पार लागत नाही, जिचा प्रारंभ माहीत नाही. मग तर ती म्हातारी असायला पाहिजे हो म्हणले. नाही म्हणले, म्हातारी नाही, मग ती तरुणी आहे. का तर ती भुलवते ना हो, पुरुषाला भुलवते म्हणून ती तरुणी आहे. ती वृद्ध नाहीये, ती रोज नवरूप धारण करते. जैसे का रूप तुझे नित्य नूतन देखीजे. पार्वती बद्दल शंकर म्हणतात, तुझं रूप जसं नित्य नव आहे. मायेचं रूप नित्य नव आहे. या ठिकाणी माया सगळ्या जगाला नाचवणारी आहे. एका ठिकाणी जनार्दन स्वामींनी त्यांच्या जानकी स्वयंवर नावाच्या काव्यामध्ये असं म्हटलंय की हीच स्त्री उद्या तुला नाचवेल म्हणे, तुझे कान धरून तुला नाचवेल. अहो ती सगळ्या जगाला नाचवते, मग तुला न नाचवायला काय झालं? पुरुषाला ती नाचवते. ती प्रकृती पुरुषाला नाचवते. अर्थात जीवाला
ती मोह पाडते, म्हणून ती तरुणी आहे. ती अनादी आहे पण ती तरुणी आहे, वृद्ध नाहीये. म्हणून तरी माझी हे गृहिणी, अनादी तरी तरुणी, अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. हीच अविद्या आहे. जीवासाठी ती अविद्या आहे, ईश्वरासाठी ती माया आहे. त्यालाच प्रकृती असं नाव सांख्य देतात. माझेनी अंगे पहुडले आहे जागे. आता तिचं स्वरूप कसं आहे हे सांगताना माऊलींनी म्हटलंय की माझेनी अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय. मी जेव्हा पहुडलेलो असतो तेव्हा ही जागी असते, मी जेव्हा जागा असतो तेव्हा ही झोपते. कारण जेव्हा ज्ञान होतं तेव्हा माया राहतच नाही, जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा माया असते, जेव्हा अज्ञान असतं तेव्हाच माया असते, अज्ञान असतं तेव्हाच भ्रम होतो, अज्ञान असतं तेव्हाच आपण चपतो. ज्ञान झाल्यानंतर अंधार राहतच नाही. ज्ञान झाल्यावर, प्रकाश आल्यावर जसा अंधार राहत नाही त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त झाल्यावर मायाही राहत नाही. म्हणून सावलीला जसं आपण कवटाळू शकत नाही, सावली आपलीच असते, परंतु ती खोटी आहे का खरी आहे याचं उत्तर काय, ती खरी आहे. पण हात लावला तर त्या सावलीला काहीच होत नाही, तिला संवेदना नाहीत, म्हणजे ती खोटी आहे, पण ती दिसते मात्र खरी. म्हणून सत्ता संभोगे गुरविणी होय. माऊलींनी इथे गुरविणी शब्द वापरलाय. हा मोठा मार्मिक शब्द आहे. या निमित्ताने मी थोडं मराठी शब्दाबद्दलही बोलतो. मराठीचा प्राध्यापक असल्यामुळं मला हे शब्द माहीत आहे. गुरविणी शब्द कसा तयार झाला? गुरु म्हणजे वाढ, मोठेपणा. जिचं पोट वाढतं तिला आपण गरवार म्हणतो उदाहरणार्थ. मग गरवार काय हो? गरवारशी, गरवार म्हणजे काय? मुळात तो गुरु हा शब्द आहे. गुरु म्हणजे ज्याचा विस्तार वाढला, थोर झाली. गुरु म्हणजे थोर, वाढले. आता गुरविणी शब्द जो तयार झाला तो शब्द गुरु, उदर या अर्थाने झाला. वास्तविक आपण गरोदर शब्द वापरतो, तो चुकीचा आहे. कसं काय हो म्हणले? अहो, तो गरोदर नाही, तो गुरोदर आहे. गुरु म्हणजे वाढ किंवा वाढणे आणि उदर म्हणजे पोट. काय अर्थ होईल त्याचा उच्चार काय होईल? गुरोदर होईल. गुरु अधिक उदर बरोबर गुरोदर. पण आपण म्हणतो गरोदर आणि ती गरोदरच बरोबर वाटतं, तर नाहीये, ते गुरोदर पाहिजे. पण आपण उच्चारात चुकतो आणि तोच अर्थ आपण मान्य करतो, तोच शब्द आपण मान्य करतो. असं अनेक शब्द आहेत मराठीमध्ये. असो, याप्रमाणे इथे गुरविणी म्हणजे गुरोदर, गुरोदर म्हणजे गरोदर. तेव्हा ही माझी माया माझ्या निमित्ताने, माझ्या संपर्काने, माझ्या संयोगाने, माझ्या सत्तेने, या ठिकाणी सत्ता भोगून, ईश्वरी सत्ता कोणती आहे? या ठिकाणी 3 प्रकारच्या सत्ता मानलेल्या आहेत. एक पारमार्थिक सत्ता, एक प्रातिभासिक सत्ता आणि एक दैनंदिन, ज्याला आपण व्यावहारिक सत्ता असं म्हणू. ही व्यावहारिक सत्ता, प्रातिभासिक सत्ता ही मायेची आहे आणि पारमार्थिक सत्ता मात्र ईश्वराची. सत्ता म्हणजे अस्तित्व, भगवंताचं पारमार्थिक अस्तित्व म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, त्याला म्हणतात सत्ता. त्रिकालाबाधित ईश्वराचं अस्तित्व, चैतन्य रूपाने असलेलं अस्तित्व, सच्चित आनंद ही ईश्वराची सत्ता आहे. सत हे भगवंताचं स्वरूप आहे, चित हे ईश्वराचं स्वरूप आहे आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्याच्याशी जेव्हा मायेचा संपर्क येतो तेव्हा ती गुरविणी होय. ती गरोदर होते, अर्थात तिला ती उदरामध्ये गर्भ, हा जगाचा गर्भ तिच्या पोटामध्ये साठवलेला दिसतो. आणि महत् ब्रह्म उदरी प्रकृते आठे विकारी, गर्भाची करी पेलो वेली. आणि 8 प्रकारची प्रकृती, अष्टधा प्रकृती ज्याला आपण म्हणतो, पंचमहाभूत, आणि त्याच्यासोबतच हे मन, बुद्धी आणि चित्त, या सोबत ज्याला 8 प्रकारचे जे विकार आहेत प्रकृतीचे, तिच्यासह महद ब्रह्म उदरी, म्हणजे हा जो महद ब्रह्म आहे, ज्याला आपण महद असा शब्द वापरला, हा महद ब्रह्माच्या उदरामध्ये हा गर्भ वाढतो आणि तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्वरची तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय. यातून मग ममता म्हणजे त्यातून मन निर्माण होतं, तन मनोसृजत, त्यातून मन निर्माण होतं.
कशातून मन निर्माण होतं? तर ममता मनाची. ममतेतून, अहंकारातून या मनाची उत्पत्ती होते. तरुणी ममता मनाची. आता माऊलींची भाषा आहे ती. माऊलींनी ममतेला तरुणी म्हटलंय. का? तर ती कधीच म्हातारी होत नाही. प्रेम माणसाचं कधीच कमी होत नाही वस्तूवरचं. म्हणून ती सतत तरुण आहे, ती सतत यौवन संपन्न आहे. तरुणी ममता मनाची. ममतारूपी आविष्कार हा तरुणीचा आहे. तरुणी, ममतारूपी तरुणी, ती मनातून निर्माण होते आणि तू अहंकार तत्व रची. त्यातूनच अहंकार उदयाला येतो. म्हणून महत्तत्वातून अहंकार ही जी मांडणी आहे ती तात्विक मांडणी माऊलींनी खूप सुंदरपणाने केलेली आहे. म्हणजे या रूपकातून केलेली आहे. आणि या रूपकातून कशामुळे केली? तर सामान्यांना हे कळावं म्हणून. म्हणजे आधी निर्गुण निराकार परब्रह्म आहे, त्याच्यासोबत जेव्हा मायेचा संपर्क येतो तेव्हा तिथं गर्भस्थापन होतो आणि त्यातून महत ब्रह्म, त्याला आपण महत अशा प्रकारचं तत्व म्हणतो, महत्तत्व म्हणतो, ते महत ब्रह्म किंवा महत्तत्वातून मग अहंकार प्रगट होतो. हा अहंकार 3 प्रकारचा आहे, सत्व रज तम या प्रकारचा. तेणे महाभूतांची अभिव्यक्ती होय. या ठिकाणी विकार क्षोभ होतो आणि त्रिगुणातून हे विश्व निर्माण होतं. मग अंडज, जारज, स्वेदज, उद्भिज या प्रकारचे 4 प्रकारची सृष्टी निर्माण होते. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख. ही माया हे लेकरू प्रसवली. कोणतं लेकरू आहे म्हणले? किती लहान आहे हो, किती पाऊंडाचं आहे. कशाचं पाऊण म्हणले? हे लेकरू म्हणजे काय? हे जग म्हणजे लेकरू आहे. आणि म्हणून ऐसे लेकरू एक प्रसविली हे देख, जयाचे तिन्ही लोक बाळसेगा. त्रैलोक्याचं बाळसं धारण केलेलं हे लेकरू आहे. अर्थात असंच वर्णन आपल्याला अमृतानुभवामध्ये सुद्धा दिसतं. अमृतानुभवामध्ये सुद्धा हे विश्व जननी कशा प्रकारची निर्मिती करते, प्रसूती तिची कशी होते आणि हे जगाचे बाळ ती कशी प्रगट करते हे माऊलींनी आपल्यासमोर मांडलेले आहे. या कारणे मी पिता, महद्ब्रह्म हे माता, अपत्य पांडुसुता जगदंब रूप. सगळं जग म्हणजे अपत्य, त्रैलोक्य म्हणजे अपत्य. या दृष्टीने मी पिता आहे आणि ही प्रकृती माता आहे. आणि संबंधही तसाच आहे, मृत्तिका घटू लेको जैसा. मग संबंध कसा आहे? तर मातीचा घडा केला. मातीचा घडा केल्यानंतर आपण जर म्हटलो की हा घडा म्हणजे मातीचं बाळ आहे बरं का, मातीचं लेकरू आहे, तसं म्हटलं तर ते खरं आहे. हो, मातीचंच बाळ आहे, ते मातीचंच लेकरू आहे, मातीतूनच प्रगटलं. पण मातीचा आणि त्या घड्याचा आत्मिक संबंध काय आहे म्हणजे काहीच नाही. मृत्तिके लेकू जैसा का पटत्व कापूसा. पट म्हणजे हा कपडा आणि कापूस यांचा संबंध. कारण कापसाचे दोरे होतात आणि दोऱ्याचं वस्त्र होतं. म्हणजे कापसाचा हा नातू झाला. वस्त्र म्हणजे कापसाचा नातू झाला. साडी म्हणजे कापसाची नात झाली. हे जसं संबंध आपण जुळवू आपल्या लौकिक जीवनामध्ये, तसेच संबंध या जगाचे माझ्याशी जुळवले जातात. वास्तविक जगाचा माझा काही संबंध नाही, पण जगाशी माझा संबंध जुळवला जातो आणि या दृष्टीने हा संबंध अशा प्रकारचा आहे. माऊलींनी फार सुंदरपणाने आपली मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि हे मन कशा पद्धतीने माणसाला या मनामध्ये चाललेले सगळे विचार कसे व्यक्त होतात, मनातून ही सृष्टी कशी प्रगटते ते सांगितले. त्याचप्रमाणे हे सांगत असताना नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. अभावातून काहीच निर्माण होत नाही. अभावातून कुठलीही गोष्ट निर्माण होत नसते. भावातूनच म्हणजे विद्यते भावो ना सतो. असतातून काहीच निर्माण होत नाही, सतातूनच सगळं निर्माण होतं. म्हणून दूध आणि पाणी हे एकरूप दिसतं, फक्त राजहंस ते वेगळं करतो. भुसा आणि कण हे जसे एकरूप आहेत त्याप्रमाणे सत्य आणि असत्य, ज्यालाच आपण सद आणि असद असं म्हटलो, सदसदात्मकम हा जो शब्द इथं वापरला गेला तो सदसदात्मकम, तो या अर्थाने की भुसा आणि कण. तुम्ही जेव्हा ज्वारी पेरता, गहू पेरता
किंवा कुठलंही धान्य पेरता तेव्हा हे उगवून वरती येतं. वरती आल्यानंतर मग आपल्याला ते उपणावं लागतं. त्याचं आधी मदन करावं लागतं, बैल त्याच्यावरून फिरवावे लागतात आणि मग उपणावं लागतं. कशामुळं म्हणले? ते भुस्सा आणि कण वेगळं होण्यासाठी. मग त्यापेक्षा नुसतेच कण का नाही आले? नाही 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 नाही, भुस्सा आहे म्हणून तर कण शिल्लक राहिले. भुस्सा नसता तर कण त्या ठिकाणी आले नसते, किंबहुना त्यांचं संरक्षण झालं नसतं. म्हणून कण आणि भुस्सा जसे एकरूप आहेत, तसे प्रकृती आणि ब्रह्म एकरूप आहे. प्रकृती आणि ईश्वर हे एकरूप आहे. ब्रह्म आणि माया हे एकरूप आहे. त्याचप्रमाणे सगुण आणि निर्गुण हे एकरूप आहे. म्हणून ते म्हणतात, माऊलींनीच म्हटलंय की भूस बीज एकवट उपनिता हे घनवट. भूस आणि बीज हे एकवट आहे. भुस्सा वरवरचा टर्पल आणि आतमधलं कण, आतमधलं धान्य हे एकरूपच आहे. जेव्हा उपणलं जातं तेव्हा ते आपल्याला वेगळं दिसतं, परंतु वास्तविक हे सगळं एकरूप आहे. आणि हे एकरूप आहे म्हणूनच नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते स्वतः, अशी भूमिका ते मांडतात. या दृष्टीने माऊलींनी आपल्या समोर तत्वज्ञानाच्या अंगाने ही भूमिका मांडलेली आहे. हा सांख्य तत्वज्ञान, या ठिकाणी गीतेमध्ये सुद्धा सांख्य तत्वज्ञानाचा विचार 13व्या अध्यायामध्ये केलेला आहे. या ठिकाणी देवहूती विचारते, पुरुषम प्रकृती ब्रह्म न विमुंचती करिहिचित. पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांना कधीच सोडत नाही. मग ते कधी सोडतील? न विमुंचती करिहिचित, ते एकमेकांना कधीच सोडत नाहीत. तर मग अन्योन्यापाश्रयत्वाच नित्यत्वादनयोः प्रभो, दोघे एकमेकावर अवलंबून आहेत. अन्योन्यापाश्रयत्वाच यथा गंधस्थ भूमीश्च न भाव व्यतिरेकतः. या ठिकाणी आई म्हणते, हे देवा, मला हे कळलं नाही की गंध म्हणजे सुवास आणि फूल हे एकमेकांना कधी सोडून राहील का हो? कधीच नाही. गंध म्हणजे फूल आणि त्याचा सुगंध हे एकमेकांना एकरूपच आहे. यथा गंधस्य भूमीश्च, कारण भूमी ही गंधवती आहे. भूमीतून हा गंध प्रगटला. मग गंध आणि भूमी हे परस्परांना सोडून राहतील का? शब्द आणि आकाश हे परस्परांना सोडून राहतील का? नाही. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे आणि गुण हा वस्तूला धारण करतो. यथा गंधस्य भूमीश्च न भावो व्यतिरेकतः अपाम रसस्य यथा. तसं अपाम, पाणी आणि रस म्हणजे त्यातली चव. तेव्हा पाणी आणि पाण्याला असलेली चव ही परस्परांना सोडून कशी राहील? कारण रसयुक्तच पाणी. म्हणून अपाम रसस्य यथा बुद्धे तथा बुद्धे परस्यच. तसं बुद्धी देखील या ठिकाणी या आश्रयाला सोडून राहू शकत नाही. आणि मग जर आश्रय आणि आश्रित हे एकमेकांवर अवलंबून आहेत, तर मग अकर्तो कर्मबंधोयम पुरुषस्य यदाश्रया गुणेषु सत्सु प्रकृते कैवल्यम तेष्वतः कथम. तेव्हा मग पुरुषाला कैवल्य कसं प्राप्त होईल? पुरुष हा प्रकृतीला सोडून राहू शकत नाही. मग पुरुषाला प्रकृतीपासून अलग होऊन कैवल्य कसं प्राप्त होईल ते मला सांगा. आणि म्हणून ज्ञानाने हे भय कसं नष्ट होईल ते सांगा. पुरुष अकर्ताय, अकर्तो कर्मबंधोयम. तो अकर्ता असताना कर्मामध्ये कसा अडकतो ते मला सांगा. असं म्हटल्यानंतर याचा विचार करत असताना आपल्याला गीतेच्या 13व्या अध्यायाकडे मला घेऊन जायचे. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये 19व्या श्लोकापासून पुढे 2-3 श्लोक ह्या सांख्य तत्वज्ञानाचे आहेत. आणि आपण बघितलं की गीतेमध्ये सुद्धा जेव्हा भगवंतांनी आपलं रूप या सर्वत्र कसं आहे हे सांगताना 10व्या अध्यायामध्ये सर्व स्वरूप आपलं प्रत्येक वस्तूत कसं आहे हे सांगितलंय. ते सांगताना कपिल महामुनी म्हणजे मी सांख्य तत्वज्ञान व्यक्त करणारा मी कपिल आहे असं म्हटलंय. म्हणजे भगवंतांनी स्वतःलाच मी कपिल आहे, मी ईश्वर आहे. कपिल महामुनी सुद्धा ईश्वराचाच आविष्कार आहे, भगवंताचंच स्वरूप आहे. आणि भगवंतांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे. कृष्णाने देखील हेच सांगितलंय की मी सांख्य तत्वज्ञान सांगणारा कपिल मी आहे. मग ते म्हणतात
या गीतेमध्ये सुद्धा प्रकृतीम पुरुषंचैव विद्यनाद उभावपी, आपण 13व्या अध्यायामधला 19वा श्लोक जर बघितला तर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय प्रकृतीम पुरुषंचैव, प्रकृती आणि पुरुष हे विद्यनादि उभावपी, हे दोघंही एकरूप आहे, उभय आहे. विकारांश गुणाश्चैव विद्ये प्रकृती संभवात, आणि विकार गुण हे प्रकृतीचे आणि पुरुष मात्र अकर्ता आहे. याचं विवरण करताना माऊलींनी त्यावर काय भाष्य केलंय ते पाहिलं पाहिजे, कारण तत्वज्ञान समजून घेताना ते सर्व दृष्टिकोनातून समजलं पाहिजे. त्यात ज्ञानेश्वर माऊलींनी यावर काय विवेचन केले ते पहा. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, जयाची भाटिवे लागी मी कपिल जा हलो. भाटिवे लागी म्हणजे त्याचं वर्णन करताना मी कपिल झालो, म्हणजे माऊलींनी श्रीकृष्णाच्या तोंडी हे वाक्य टाकलेलं आहे की कपिल यांनी जे सांख्य तत्वज्ञान सांगितलं ते माझंच आहे. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी, ज्याला सांख्य म्हटलंय ते सांख्य तत्वज्ञान मीच सांगितलंय. जयाची भाटिवे लागी मी कपिल जाहलो. मग आता दिवस आणि प्रकृती, दिवस आणि रात्र हे समरूप आहेत, रात्र आणि दिवस हे एकरूप आहेत, हे अनादी आहेत, हे अनंत आहेत, कारण एकमेकांच्या मागे एकमेक चाललेलेच आहेत. दिवसानंतर रात्र आली, रात्रीनंतर दिवस आला, हे गतिचक्र चाललेलं आहे. त्याचप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे कण आणि कोंडा, कण म्हणजे कोंडा आहे म्हणून कण आहे, भुस्सा आहे म्हणून कण आहे, भुस्सा आहे म्हणून धान्य आहे. ते आपण नंतर उपणल्यानंतर वेगळं होतं, पण मुळात जेव्हा जन्माला येतं तेव्हा भुस्सासह धान्य जन्माला येतं, नुसतं धान्याने जन्माला येतं. का बरं म्हणले? त्याचं कारण आहे प्रकृतीसह पुरुष प्रगटत असतो. कण आणि कोंडा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. या ठिकाणी गीतेमध्ये ज्याला क्षेत्र म्हटलंय ते क्षेत्र म्हणजे प्रकृती आहे, आणि ज्याला क्षेत्रज्ञ म्हटलंय तो क्षेत्रज्ञ म्हणजे त्याचा जाणकार असलेला पुरुष आहे. म्हणून सत्ता मात्र पुरुष आहे आणि क्रिया मात्र प्रकृती आहे. सत्ता पुरुषाची आहे आणि क्रिया मात्र स्त्री करते. आपण बघतो व्यवहारात सुद्धा प्रपंच कोण चालवतं? प्रपंच बायका चालवतात. बायको प्रपंच, काय प्रपंच केलाय म्हणले तिने, पण कोणाच्या सत्तेने, कोणाच्या अस्तित्वाने, कोणाच्या आदेशाने, कोणाच्या सूचनेने त्या ठिकाणी प्रपंच चाललाय. एखादं कोणती गोष्ट, महाविद्यालय चाललेलं असतं, एक प्राचार्य बसलेला असतो, सगळं काय प्राचार्यच बघतो का? नाही बघत. पण अडचण आली की विद्यार्थी प्राचार्याकडे जातो की माझा टीसी चुकला, मग प्राचार्याकडे. मग याची जिम्मेदारी कोणाची आहे? प्राचार्याची. प्राचार्य काय स्वतः लिहितो का टीसी? नाही लिहित. मग जिम्मेदारी मात्र त्याची आहे. का? सत्ता त्याची आहे. सत्ता त्याची आहे म्हणजे अस्तित्व त्याचं आहे, म्हणजे त्याच्या आदेशाने सगळं चाललेलं आहे. पण क्रिया कोणाची आहे? क्रिया बाकीची. मग अनेक काम करणारे कामगार आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळे कार्यकर्ते आहेत, हे सगळे कार्य करणारे आहेत, हे क्रियारूप आहे. ही झाली माया, ही क्रियारूप आहे, ती माया आहे. जो सत्ता मात्र आहे तो ईश्वर आहे, आदेश देणारा ईश्वर आहे, ज्याच्या आदेशाने चाललंय, ज्याच्या केवळ इच्छा मात्रे चाललंय. त्याची इच्छा नसेल तर मात्र होणार नाही. संसार सुद्धा पुरुषाच्या इच्छेवर चाललाय, पण करते मात्र स्त्री, पण त्याच्या आदेशाने, त्याच्या आज्ञेने, त्याच्या अनुज्ञेने असं आपण म्हणू. या दृष्टीने ते म्हणतात की सत्ता म्हणजे पुरुष आणि क्रिया म्हणजे प्रकृती. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते. गीतेने सुद्धा हेच सांगितलंय 20व्या श्लोकामध्ये, कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुष सुख दुःखानाम भोक्तृत्वे हेतु उच्यते. या ठिकाणी सुख आणि दुःख मात्र आपण भोगतो असं आपल्याला वाटतं, पण कार्य कारण आणि कर्तृत्व हे सगळं मायेच आहे. म्हणून हे तिन्ही जाणा कार्य कर्तृत्व कारणा. म्हणून कार्य, कारण आणि कर्तृत्व. कारण म्हणजे मूळ कारण, कारणच कार्यातून प्रकट होतं, कार्यातून व्यक्त होतं, म्हणजे अव्यक्त गोष्ट ही मायाच आहे, व्यक्त ही मायाच आहे आणि चालवते ती मायाच आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते. ही प्रकृती सर्व चालवते, म्हणून हे तिन्ही जाणा
कार्य कर्तृत्व कारणा प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. याप्रमाणे माऊलींनी म्हटले एवं तिही चेनी समवायी प्रकृती कर्म रूप होय. माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितलंय एवं तीही हे तिन्ही गोष्टी कोणत्या? कार्य कारण आणि कर्तृत्व यांचा समवाय संबंध. तर संबंध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही समवाय संबंध आहे, काही नित्य संबंध आहे, काही कामापुरता संबंध आहे. तेव्हा समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध. समवाय संबंध म्हणजे जसा पण तंतू आणि पट यांचा संबंध कसा आहे हो म्हणले, याला समवाय संबंध म्हणतात. समवाय संबंध म्हणजे नित्य संबंध. तंतू आणि पट यांचा नित्य संबंध आहे. तंतू बाजूला केला तर तुम्हाला पट दिसणार नाही. पट म्हणजे वस्त्र. त्यातले धागे बाजूला काढले तर वस्त्र दिसणार नाही. धागे सगळे बाजूला काढले, आता वस्त्र दाखवा म्हणजे कुठे आहे? अहो कसं वस्त्र कसं असेल? धागे आहेत म्हणून वस्त्र आहे. हा संबंध कोणता झाला? त्याला समवाय संबंध म्हणतात. तेव्हा समवाय संबंध हा नित्य संबंध असतो. तेव्हा भगवंताचा आणि मायेचा संबंध कसा आहे? समवाय संबंध आहे. तो नित्य संबंध आहे. म्हणून ते म्हणतात एवं तिहीचे नि समवाय प्रकृती कर्मरूप होय. प्रकृती कर्मरूप होते, क्रियाशील बनते. तिन्हीच्या समवाय संबंधाने, तिन्हीच्या एकात्म संबंधाने, तिन्हीच्या नित्य संबंधाने प्रकृती कर्मरूप होते आणि परी जया गुण वाढेत राहे त्याची सारिखी. परंतु प्रकृतीचे गुण तीन आहेत, सत्व रज आणि तम. मग आपण चांगलं काम केलं तर ते सत्वयुक्त असेल तर त्याला आपण सात्विक म्हणतो. शुद्ध काम असेल, शुद्ध बुद्धी असेल तर ती आपण सात्विक म्हणतो. राजस केवळ दाखवण्यापुरती ढोंगीपणा जर असेल तर तो राजसपणा झाला. आणि तमोगुण हा अर्थातच आपल्याला मारक आहे. म्हणून परी जया गुणा वाढेत राहे त्याची सारिखी. ह्या तिन्ही गुणांच्या प्रमाणे सत्व रज तम आपण चांगलं कर्म, मध्यम कर्म आणि नीच कर्म. सत्कर्म म्हणजे सत्कर्म म्हणजे सत्कर्माचाच अर्थ असा की सत्व गुणांनी केलेलं कर्म हे सत्कर्म झालं. मग कर्माचे आपण तीन प्रकार मानले, सत्कर्म, त्याचप्रमाणे मध्यम कर्म आणि दुष्कर्म. मग दुष्कर्म हे तामस प्रवृत्तीचे, मध्यम हे राजस प्रवृत्तीचे. ढोंगीपणा, दाखवेगिरी किंवा दाखवण्यापुरतं केवळ नुसते जलजलाट, नुसता थाटमाट हा सगळा राजस प्रकारचा आहे. आणि सात्विक वृत्ती ही आपल्याला सत्व प्रधान आहे. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा म्हटलंय की अंबुली आणि अंबुला या ठिकाणी पत्नी आणि पती. अंबुली या ठिकाणी भगवंतांनी जे तत्वज्ञान सांगितलंय ते मांडण्यासाठी माऊलींनी सुद्धा पती पत्नीचाच उल्लेख केलेला आहे. अंबुली आणि अंबुला ही पत्नी आणि पती. ही अंबुली शेवटी अंबुला खाय असं म्हटलंय. ती अंबुल्यालाच खाऊन टाकते, ती पतीलाच खाऊन टाकते. तुम्ही म्हणाल पतीला खाऊन टाकते? हो, म्हणजे पतीचा अस्तित्व पूर्णपणे विरघळून जातं. पती कुठेच दिसत नाही, कुंकवाचा धनी होतो फक्त. सगळं काम ती करते आणि त्याच्यावर स्वतःचे हक्क, स्वतःचे अधिकार त्याच्यावरती गाजवून ती त्याला आपल्याप्रमाणे करायला लावते. आणि म्हणून गमतीने आपण असं म्हणतो, गमतीने असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर, लग्न झालं म्हणजे पहिल्यांदा म्हणले काही महिनाभर ती त्याचं ऐकते, तो बोलतो आणि ती ऐकते म्हणे. लग्नाच्या पहिला महिनाभर तो बोलतो आणि ती ऐकते. नंतर पुढच्या वर्षी ती बोलते आणि तो ऐकतो. नंतरच्या वर्षी वर्ष झालं म्हणले लग्नाला, हे कशावर कळायचं? तर ती बोलते आणि तो ऐकतो, याच्यावर समजायचं की वर्ष झालं लग्नाला. पहिल्या महिन्यात मात्र तो बोलतो आणि ती ऐकते. आणि लग्नाला अनेक वर्ष होऊन गेले, बरेच वर्ष झाले म्हणले लग्नाला, आता ते कळतं ना म्हणले. कशावरून? तर त्याचं कारण त्यांनी सांगितलंय की हे दोघेही एकमेकाला बोलतात आणि लोक ऐकतात. तेव्हा समजायचं की आता लग्नाला फार वर्ष झाले. तेव्हा सांगायचं गमतीचा भाग सोडून द्या, परंतु तात्पर्य असं आहे की स्त्री ही पुरुषावर अधिकार गाजवते, आपलं मत त्यावर व्यक्त करते आणि त्याला आपल्याप्रमाणे करायला लावते. तो जीवभाव होतो या ठिकाणी त्यांनी, आणि मग तो त्यामध्ये अडकतो.
तो प्रकृतीमध्ये अडकतो, तिच्या म्हणण्याप्रमाणे वागू लागतो. म्हणून ते म्हणतात की अचक्षु आणि अश्रवणू, ज्याला डोळे नाहीत, ज्याला कान नाहीत, ज्याला पाय नाहीत, ज्याला हात नाहीत, वास्तविक तो पांगळा आहे. वास्तविक त्याला काही कळत नाही. त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, त्याला हात नाहीत, त्याला पाय नाहीत, परंतु असा त्याला चक्षु, त्याला पाय, त्याला डोळे, त्याला नाक ही निर्माण करते. अर्थात जो निर्गुण आहे त्याला ती सगुण करते. तरी तो अकर्ता, उदासू, अभोक्ता, परी या पतिव्रता भोगविणे, ही पतिव्रता त्याला भोगविते. आणि हे मन इतकं विचित्र आहे म्हणे. माऊलीने एका ठिकाणी त्याच ठिकाणी पुढे म्हटलंय की काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक. या ठिकाणी मन हे माणसाचं कसं आहे हे सांगताना त्यांनी म्हटलंय की तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे, चंद्रमा आवसे पडिला जैसा. माऊलींनी उदाहरण दिलंय ते मुद्दाम या ठिकाणी देतो की हा पुरुष मनाच्या निमित्ताने त्याचं मन या ठिकाणी चंचल बनतं, मन विकारी बनतं. आणि विकारी बन म्हणल्यामुळं ती याला भोगविते, ती याला नादी लावते, ती सगळे व्यवहार याच्याकडून करून आणते. या ठिकाणी माऊलींनी शब्द वापरला आहे काही मन हे नपुसक. तर यावर एक संस्कृत वचन आहे आणि माऊलींचा संस्कृतचा अभ्यास होता असं मी म्हणणं योग्य नाही. तो अलौकिक अभ्यास होता. हे संस्कृतज्ञ होते. सगळ्या प्रकारचा साहित्याचा त्यांचा अभ्यास होता. सगळ्या प्रकारच्या साहित्याचं आलोडन त्यांनी केलेलं होतं. माऊलींच्या समोर कदाचित हे वाक्य सुद्धा असेल मी आता जे सांगणार आहे ते. नपुसकमिति ज्ञात्वा, या ठिकाणी संस्कृतमध्ये मन हा जो शब्द आहे आपण म्हणतो ना ते मन नपुसक. माऊलींनी म्हटलं इथं की काही मन हे नपुसक की ते भोगवी तिन्ही लोक. आता मन काही मनाला आपण कोणता हे लावतो तर ते मन, तो मन तर म्हणत नाही आपण, किंवा ती मनही म्हणत नाही. स्त्रीलिंग नाही, पुल्लिंग नाही, मग कोणतं लिंग लावतो? नपुसक लिंग. ते मन निष्ठुर का केले. हो म्हणले मनाला कोणतं लिंग लावलं? ते म्हणजे नपुसक लिंग लावलं. हो म्हणले मन तर नपुसक लिंगी आहे. हो म्हणले मग तरी सुद्धा ते या सगळ्या वस्तूमध्ये कसं काय रममाण होतं म्हणले. नपुसक असताना सुद्धा नपुसकमिति ज्ञात्वा. एका सुभाषितकाराने असं म्हटलंय, माऊलींना हे सुभाषित नक्कीच माहीत असेल. त्यांनी असं म्हटलंय की नपुसकमिति ज्ञात्वा. नपुसक आहे मन, हे नपुसक आहे कारण नपुसक लिंग त्याला लागतं ते मन. मग आता मन तर नपुसक आहे म्हणले. मग हा काय म्हणतो सुभाषितकार की नपुसक मन हे नपुसक आहे असं समजून मी त्या मनाला माझ्या प्रियेकडे पाठवलं. नपुसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितम मना. प्रियायैहि प्रेषितम. मी माझ्या पत्नीकडे, प्रियेकडे हे मन पाठवलं. कशामुळे पाठवलं? अहो ते नपुसक आहे, काय करेल म्हणले ते तर नपुसक आहे. जुन्या काळामध्ये स्त्रियांच्या ज्या जनानखाने होते तिथे जी मंडळी असत तर ती अशी नपुसक मंडळी ठेवलेली असे किंवा ज्याला आपण खोजे असे ठेवलेले असत की ज्यांना कुठल्याही प्रकारच्या इच्छा होणार नाहीत अशा पद्धतीची मंडळी तिथे ठेवलेली असे. कारण त्या ज्या स्त्रियांचे जे जनानखाने ते संरक्षित राहावेत म्हणून या ठिकाणी नपुसक आहे, मन हे नपुसक आहे. मग ते माझ्या स्त्रीकडे पाठवलं तर काय करेल म्हणले? ते काहीच करणार नाही. नपुसकमिति ज्ञात्वा प्रियायै प्रेषितम मना. म्हणून मी माझं मन माझ्या प्रियेकडे पाठवलं म्हणले. मोठी गंमतच झाली म्हणले. तेषु तत्रैव रमते. परंतु हे मन जे गेलं म्हणले माझ्या प्रियेकडे ते तिथंच रमलं म्हणले. अहो ते नपुसक आहे म्हणून त्याला पाठवलं पण ते तर तिथंच रमलं. तेषु तत्रैव रमते. त्यांनी म्हटलंय हता पाणिनिना वयम. पाणिनीने आम्हाला फसवलं म्हणले. पाणिनीने आम्हाला फसवलं. का कसं काय फसवलं म्हणले? तर पाणिनीने मनाला नपुसक लिंग लावलं आणि म्हणून मला वाटलं की मन हे नपुसक आहे
ते आपल्या स्त्रीकडे गेलं तर काय करेल, परंतु ते तिथंच रममाण झालं म्हणजे हातात पाणी ना वयम, अरे 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 म्हणजे पाणीनी आम्हाला फसवलं, व्याकरणकारांनी आम्हाला फसवलं आणि म्हणून मी फसलो. यातली गमतीचा भाग सोडून द्या, परंतु सांगायचं तात्पर्य असं की माऊलींनी सुद्धा बरोबर तोच अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. काही मन हे नपुसक की ते भोगवे तिन्ही लोक. परंतु हे नपुसक असलेलं मन सुद्धा सगळ्या भोगामध्ये आणि त्यातही स्त्री भोगामध्ये तल्लीन झालं आणि त्यामुळं ते आत्म स्वरूपाला विसरलं, ते स्वस्वरूपाला विसरलं. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे. आणि मग ज्याप्रमाणे चंद्र हा जसा अमावस्येच्या रात्री आपल्याला चंद्र दिसत नाही, अमावस्याला चंद्र आपण म्हणतो काळा ठिक्कर पडला. आता व्यवहारामध्ये आपण म्हणतो काळा ठिक्कर पडला चंद्र अमावस्या आहे म्हणून, परंतु खरं तसं आहे का म्हणले, चंद्र जसा आहे तसाच आहे. चंद्र काळाही पडला नाही आणि चंद्र जसा आहे तसाच आहे. जो काळेपणा आपल्याला दिसतो तो फक्त आभास आहे, जो काळेपणा दिसतो तो फक्त भास आहे. तेथ पुरुषत्व जे असे ते ये प्रकृती दशे चंद्रमा अवसे पडिल्या जैसा. ज्याप्रमाणे अवसेच्या रात्री चंद्र दिसावा, काळा दिसावा आणि नंतर हळूहळू हळूहळू तो प्रकाशमय व्हावा, हळूहळू तो उजळावा, त्याप्रमाणे आपल्याला हे जे दिसतं ते भासित होतं. प्रत्यक्षात चंद्र हा जसा आहे तसाच आहे, तो काळाही नाही आणि तो बदललेला नाही, परंतु प्रकृतीच्या संपर्कामुळं पुरुषाची अवस्था अशी होते अवसेच्या चंद्राप्रमाणे. तो स्वतः आपला प्रकाश हरवून बसतो. राजा पराधीन झाला. पुढे माऊली म्हणतात राजा आहे परंतु पराधीन. राजा काय कामाचा? या ठिकाणी राजा आहे परंतु पराधीन आहे. मालक पराधीन झाला. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय स्वामी पराधीन झाला. स्वामी आहे म्हणायला स्वामी आणि पराधीन असेल तर काय उपयोग आहे? मग त्याच्या हातात काहीच राहत नाही. तो पराधीन असेल, दुसऱ्याच्या हातात असेल तर त्याच्या राजेपणाचा, त्याच्या स्वामीपणाचा काय अर्थ आहे? तसा आत्मा हा स्वयंप्रकाशी, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त असून सुद्धा तो मायेत अडकला म्हणजे पराधीन झाला. राजा पराधीन झाला की सिंहू रोगे रुंधला. म्हणायला सिंह आहे, एवढा मोठा सिंह आहे पण रोगाने ग्रस्त झाला. तर मग तो सिंहपणा जसा त्याचा नष्ट होतो, त्याचा सिंहपणा, त्याचा जो आक्रमकपणा आहे तो जसा नष्ट होतो, त्याप्रमाणे मायेमध्ये अडकलेल्या पुरुषाची स्थिती होते. तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजामुळे. याप्रमाणे माऊलींनी अनेक उदाहरण देऊन सांगितलंय की वास्तविक हे दोघे एकमेकांशी एकरूप आहेत. पण पुरुष हा जर प्रकृतीमध्ये अडकला तर तो स्वतःचं तेज हरवून बसतो. जसा एखाद्या अग्नी लोहामध्ये शिरल्यानंतर मारलं जातं अग्नीला परंतु लागतं लोहाला, लोखंडाला, त्याप्रमाणे तातले लोह पिटिता जेवी वन्ही सिची धाता. त्याप्रमाणे स्फटिक पांढरा स्वच्छ आहे, स्फटिक हा स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, परंतु त्याच्या पुढे जर लाल रंगाचं फूल ठेवलं तर स्फटिक लाल रंगाचा दिसतो. त्याप्रमाणे गुणाच्या संपर्काने आपल्या पुरुषाची प्रवृत्ती तशी होते. गुणाच्या संपर्काने पुरुष हा बदलल्यासारखा वाटतो, परंतु वास्तविक तो जसा आहे तसाच आहे. पण पुरुषाच्या संपर्कात, पुरुष प्रकृतीच्या संपर्कात आला की स्वतःला विसरतो. अकर्तो कर्मबंधोयम. तो वास्तविक अकर्तो आहे, परंतु तो कर्मबंधामध्ये अडकतो आणि कर्मबंधात अडकल्यामुळं तो तिचा दास होतो. वास्तविक तो स्वामी आहे, परंतु स्वामी हा दास बनतो का? तर केवळ अडकल्यामुळं. गुणेषु सत्सु प्रकृते हे, या गुणरूपात प्रकृतीच्या मायेच्या एकूणच सगळ्या जंजाळात अडकल्यामुळं कैवल्यम तेष्वते कथम. त्याचं कैवल्यत्व कसं त्याला प्राप्त होईल असा प्रश्न देवहूतीने विचारला. तेव्हा भगवान म्हणतात
अनिमित्त निमित्तेन स्वधर्मेणामलात्मना तीव्र यामयी भक्त्याच सुसंभृतया चिरम. मग भगवंत म्हणतात, आई त्याच्यासाठी एकच करायला पाहिजे, ते म्हणजे तीव्रयामयी भक्त्या. माझी तीव्र भक्ती हीच यातून त्याला सोडवणारी आहे. माझी तीव्र भक्ती श्रुत समृत या चिरम. त्यासाठी भगवंताचं कथा श्रवण केल्या पाहिजेत, सतत ऐकल्या पाहिजेत आणि श्रुत समृत या आपलं कान आणि आपले मन हे भगवंताच्या कथेने परिप्लुप्त केलं पाहिजे, परिपूर्ण केलं पाहिजे. आणि भगवत कथा श्रवणाच्या द्वारे आम्हाला यातून एकाग्रता प्राप्त झाली पाहिजे. ज्ञानेन दृष्टतत्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधीना. तीव्र भगवंताची भक्ती. तीव्र म्हणजे काय? तीव्र म्हणजे अनन्य भक्ती. ज्याप्रमाणे गंगेला समुद्रातच मिळायचं असतं, समुद्राच्या शिवाय दुसरीकडे ती मिळत नाही. समुद्र हाच तिचा या गंगेचा ओघ आत्मसात करणार आहे आणि गंगा सुद्धा समुद्रालाच मिळते, दुसरीकडे कुठेही नाही. त्याप्रमाणे अनिमित्त निमित्तेनं स्वधर्मेण आत्मना. त्याप्रमाणे अनिमित्त निमित्तेनं त्या ठिकाणी म्हटलंय त्यांनी की ज्याप्रमाणे अग्नी हा निर्माण होतो, लाकडावर लाकूड घासून अग्नी आपण निर्माण करतो. लाकडावर लाकूड घासून किंवा काड्याच्या पेटीतून आपण काडी ओढतो आणि अग्नी निर्माण करतो. तो अग्नी तो काडीलाही जाळून टाकतो, तो गुलालाही जाळून टाकतो. म्हणजे तो निर्माणही होतो आणि तो सर्व जाळूनही टाकतो. अग्नी आपल्या उत्पत्ती स्थान असलेलं अरणी यातून निर्माण होतो आणि तो त्या सर्वालाच नष्ट करतो. तो लाकडालाही नष्ट करतो, तो सर्व उत्पत्ती स्थानालाच नष्ट करतो. त्याप्रमाणे भक्ती ही जिथून निर्माण होते ती केवळ मुक्तीपर्यंत आपल्याला घेऊन जाते. निष्काम भावातून केलेली, शुद्ध अंतःकरणातून केलेली भक्ती, तीव्र भक्ती ही आपल्या सर्व प्रकारच्या सांसारिक सुखदुःखाला नष्ट करते. ज्ञानेन दृष्ट तत्वेन वैराग्येन बलीयसा तपोयुक्तेन योगेन तीव्रेण आत्मसमाधीना. आत्मसमाधीना ज्याप्रमाणे एकाग्रता, तीव्र भक्ती आणि एकाग्रता भगवंताच्या ध्यानामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये आपण एकरूप व्हायला पाहिजे. तिरो भवित्री शनकैरग्नैर्योरिव वारिणीही. आणि ज्याप्रमाणे ते म्हणतात, हा दिवस आणि रात्र ही हळूहळू एकामागून एक चाललेली आहे. तसे सुखदुःख एकामागून एक चाललेत, परंतु जो वैराग्यशील पुरुष आहे तो हळूहळू या दैनंदिन गोष्टीवर मात करतो आणि ही सर्व ध्यानातून, अभ्यासातून, यम नियम प्राणायाम समाधी वैराग्य त्याचप्रमाणे एकाग्रता यातून हळूहळू ही भक्ती माझ्याशी तल्लीनता प्राप्त झाली म्हणजे तो बंधमुक्त होतो, तो स्वतंत्र होतो, तो आपल्या स्वरूपामध्ये स्थिर होतो आणि अशा वेळेला माया काहीच करू शकत नाही. म्हणून एका ठिकाणी एका पदात म्हटलंय ना की भजता नित्य हरी मग ती माया काय करी. भजता नित्य हरी, सतत जर हरीचं भजन करत राहिलं तर माया काहीच करू शकत नाही. म्हणून भजता नित्य हरी मग ती माया काय करी. भुक्त भोगा परित्यक्ता दृष्ट दोषात नित्यशः नश्वरस्य अश्वंधते स्वे महिमनी स्थितस्य च. स्वे महिमनी म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्या श्लोकात बघितलंय. पहिला श्लोक जो आपण जन्माद्यस्य येतो वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञ स्वराट, तर स्वराट जो शब्द आहे स्वेनेव राजते इति स्वराट. सिंहाला पराक्रम दुसऱ्याकडून उसरा आणावा लागत नाही. सिंहाला जर ढाप टाकायची झाली, त्याला जर त्याचं भक्ष्य खायचं झालं तर त्याला दुसरीकडून शक्ती आणावं लागत नाही. शक्ती त्याच्याजवळच असते, सामर्थ्य त्याच्याजवळच असतं. तसं स्वे महिमने महीयते, स्वतःच्या सामर्थ्यानेच तो झळकतो. स्वतःच्या सामर्थ्याने जसा मणी आहे, जसा एखादा हिरा आहे, त्याला प्रकाश उसना आणावा लागत नाही. सूर्याला प्रकाश उसना आणावा लागत नाही. सूर्य स्वतःच्या प्रकाशाने जसा प्रकाशतो, मणी जसा आत्मप्रकाशाने झळकतो, त्याप्रमाणे हा भुक्त भोगा परित्यक्ता, हा जो सगळ्या प्रकारचे भोग परित्यक्त केलेले,
जर त्याने असतील, जो वैराग्य संपन्न झालेला असेल, तर दृष्ट दोषाचे नित्यशः त्याचे दोष सगळे नष्ट होतात. त्याने आणि नेश्वरस्य अशुभं धत्ते स्वे महिमनी स्थितस्य च, आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर तो या ठिकाणी स्वे महिमने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याचा तो अनुभव घेतो. तो कुठेही मोहात पडत नाही आणि याप्रमाणे तो स्वतःच्या स्वरूपामध्ये स्वतंत्र स्थिर होतो. अशा वेळेला माया त्याला काहीच करू शकत नाही. यथा ह्य प्रबुद्धिबद्धस्य स्व प्रस्वापो भवन अर्थभृत स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते, तो मोहातही पडत नाही. ज्याप्रमाणे एखादा झोपेतून किंवा स्वप्नातून जागा झालेला पुरुष स्वप्नाला खोटं मानतो, स्वप्न होईपर्यंत ते खरं वाटतं त्याला, पण स्वप्नातून जागा झाल्यानंतर हे खोटं आहे असं त्याच्या लक्षात येतं. त्याप्रमाणे तो प्रतिबुद्धस्य, जेव्हा तो जागृत होतो, जेव्हा तो जागा होतो, तस्मात जागृती जागृत, तस्मात जागृती जागृत, तेव्हा म्हणून तो जागा हो. जागा 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 या ठिकाणी तुम्ही जागे व्हा आणि त्या उजेडे उघडा षटचक्र कवाडे. जागा जागा त्या उजेडे उघडा षटचक्र कवाडे. जनी जनार्दन स्वामी आपल्या जानकी स्वयंवरामध्ये म्हणतात, जागा जागा तुम्ही जागे व्हा आणि त्या जागृत झाल्यानंतर त्या उजेडाने षटचक्र कवाडे तुमचे जेव्हा उघडतील तेव्हा आपोआपच आत्मप्रकाश तुमचा प्रगटेल. स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते, आणि मग मोह या ठिकाणी तुम्हाला कधीच बाधित करणार नाही. मोहाने तुम्ही कधी बंदिस्त होणार नाहीत, तुम्हाला कधी मोहच पडणार नाही. मद्भक्त प्रतिबुद्ध अर्थो मत प्रसादेन भूयसा निश्रेयसम स्वसंस्थान केवल्याख्यम मदाश्रयम. तेव्हा आई पेटलेली काडी ज्याप्रमाणे स्वतः जळून जाते, त्याप्रमाणे या निर्विकल्प समाधीतून तो जेव्हा हे सगळ्या योग समाधीच्या द्वारे एकरूप होतो, माझ्याशी तल्लीन होतो भक्तीने, तेव्हा लय आणि विक्षेप हे सोडून, लय म्हणजे झोप, समाधी किंवा डोळे झाकल्यानंतर आपल्याला झोप येते, ही झोप म्हणजे लय, आणि विक्षेप म्हणजे इतर विषयाचं चिंतन, बाह्य विषयाचं चिंतन. म्हणून झोप आणि बाह्य विषयाचं चिंतन याच्याशिवाय जी समाधी स्थिती आहे त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी. सविकल्प म्हणजे आपल्याला बाहेरच्या गोष्टीची जाणीव असते, बाहेरच्या गोष्टी ऐकू येतात, मनात चालतात, ती सविकल्प समाधी झाली. आपल्या स्वतःची जाणीव आपल्याला असते, बाहेरची जाणीवही आपल्याला असते. जसा उदाहरणार्थ आपण पुस्तक वाचायला लागलो किंवा एखादा नाटक पाहायला लागलो किंवा एखादा सिनेमा पाहिलो, तेव्हा या वेळेला जी समाधी स्थितीच आहे थोडी, पण ती सविकल्प आहे. म्हणजे आपण कुठे बसलो तर आपल्याला माहित असतं, हा सिनेमा चाललाय हे आपल्याला माहित असतं, हे नाटक चाललंय हे माहित असतं, पण तरी आपण त्यात तल्लीन असतो. ही झाली सविकल्प. आणि निर्विकल्पामध्ये मात्र कुठलीही जाणीव नसते, परिपूर्ण एकरूपता असते. म्हणून लय म्हणजे झोप आणि विक्षेप म्हणजे इतर विषयाचं चिंतन, याच्या पलीकडे जाऊन जेव्हा जी समाधी स्थिती आहे ती निर्विकल्प समाधी. या ठिकाणी कषाय म्हणजे राग द्वेषाची वासना, रसास्वाद म्हणजे तात्पुरता आनंद, त्याचप्रमाणे झोप, लय म्हणजे झोप आणि विक्षेप म्हणजे चिंतन. म्हणून लय, विक्षेप, कषाय आणि रसास्वाद याच्या पलीकडे जी मनाची स्थिती आहे ती आहे समाधी स्थिती. तेव्हा या समाधी स्थिती कशी प्राप्त करायची, योग म्हणजे काय, योगाचं लक्षण काय, या संबंधीचं विवरण जे या ठिकाणी आईला कपिल महामुनी सांगतील, त्या योगासंबंधीचं चिंतन आपण उद्याच्या चिंतनामध्ये बघू. तोपर्यंत आपण थांबू. हरे नमः. पुंडलीकवर्ती हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.